आय एम देअर फॉर यू शिल्पी. आय विल ऑलवेज बी देअर फॉर यू. कदाचित आपण दोघं एकत्र यावं म्हणूनच हे सगळं होत असेल. प्लीज माझ्या प्रपोजलचा विचार कर. मला वाटत नाही एवढ्या शेंगा पुरतील. अजून 2-3 किलो लागतील. मला तर कळत नाही हा प्रोग्राम का करताय तुम्ही. आपल्या घरात कोणाचा मूड आहे का हा प्रोग्राम करायचा. अहो सोसायटीतल्या बायकांचं 1 महिन्या अगोदरच प्लॅनिंग चालतं, कारण कुणाची हळदी कुंकू क्लॅश होऊ नये. आणि आता जर आपण तारीख बदलली आपली तर सगळं गोंधळ नाही का होणार. हे पण आता जे ठरलंय ते होऊ देत ना. ठीक आहे, करा काय करायचं ते. अश्विनी मी काय बोलतो, कमलताईला आणि दिवाकर रावांना पण बोलवून घे. आईने ऑलरेडी बोलवलंय माई अप्पांना. अश्विनी, तुम्हाला जो कार्यक्रम करायचा ते करा. शिल्पीचा मूड नसेल तर तिला आग्रह करू नका, सोडून द्या तिला. कळलं बरोबर की नाही बाबा. शिल्पी आय लव्ह यू. मी तुला कधी हे सांगितलं नाही पण माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. शिल्पी तू मॅरिड असल्याने मला नाही फरक पडत. तुझा डिवोर्स झाला असला तरी मला नाही फरक पडत. तुझ्यावर जितकं प्रेम करतो ना मी तितकंच मी संजूवर करेन. मी त्याचे सगळे लाड करेन आणि माझं जे काही आहे ना ते सगळं मी त्यालाच देईन. प्लीज माझ्या प्रपोजलचा विचार कर. कधी संपणार आहेत काम. मिनिटा संध्याकाळ. अगं काय ग, बोट कापून घेतलंस. केवढं ते रक्त येते. थांब थांब थांब, मी हळद लावते. तू पण नाही काम वाढवून ठेवताय नुसती. हे पकड, जा बाहेर जाऊन बस. मी आवडते इथली काम. जा. आणि म्हणूनच मी पोलिसात कंप्लेंट नाही केली. नाहीतर अटेम्प्ट टू मर्डरची केस लावून आहे ना तिला जेलमध्ये पाठवलं असतं. तिने आतापर्यंत जे काही केलंय ना मी सगळं सहन केलं, सगळं. आता ना तिने लिमिट क्रॉस केली. विद्युत, मला मान्य आहे तिने चूक केली, पण त्यासाठी तिने तुझी क्षमा पण मागितली ना. अरे तिला एक चान्स द्यायचा सोडून तू हे नातं संपवायला निघालायस. 2 वर्ष तिची वाट बघत होतास, तिच्यासाठी थांबला होतास. मला सगळं दिसत होतं. अरे तुझा समजूतदारपणा. काय झालंय विद्युत तुला? एकदाही तुझ्या मनात संजूचा विचार आला नाही? ताई, मी जो निर्णय घेतलाय ना हा पूर्ण विचार करून घेतलाय. कारण तिने जे काही केलंय ना ते मी कधीच विसरू शकणार. रडली रडली आणि झोपलीशी. मला वाटतं सगळ्या बायकांना सांगून टाकूया. आज काय माझ्याच्याने हळदी कुंकू व्हायचं नाही. करायच नको होतं उगीच टाइमपास काहीतरी हळदी कुंकू. अश्विनी ये सावकाश. अरे तुमची इंडिपेंडेंट सून. या बसा. अश्विनी, मला वाटतं आजचं हळदी कुंकू नको. काय हो 4 BHK, झाली का तुमची सगळी तयारी? माझी तर सगळी झाली बुवा तयारी. अरे प्राजक्ता, तू सुद्धा आलीस का मदतीला? अरे वा, छान. हो, मी म्हटलं की आपली अश्विनी ह्या अशा परिस्थितीत सगळी कशी काय कामं करणार हो. म्हणून म्हटलं मला दिलेलं काम अगदी वेळेवर आणि चोख करून ठेवावं. चला आता मला सांगा पटापट काय काय करायचंय ते. त्याचं काय आहे ना सावंत काकू, मला वाटतं आजचं हळदी कुंकू. आजचं हळदी कुंकू ठरलेल्या वेळेतच होईल. अगं पण आई कशाला एवढी काळजी करताना? होईल सगळं मॅनेज. ऐकलंस का आई? इंडिपेंडेंट सून तुझी एकदम समर्थ आहे सगळं करायला. लंगडत लंगडत करेल पण करेल सगळं. कर कर. अरे आम्ही सगळं करतो, तुम्ही मस्त तयार व्हा. अगदी मखरातल्या गणपती सारख्या बसा.
बरं मी जरा पाकिटं घेते हा. मी एकदमच भरून आणून देते हा. अश्विनी तू आराम कर हा. चल मी येते. कशासाठी सगळा घाट घालते? आई जर हळदी कुंकू कॅन्सल केलं तर सोसायटीतल्या बायका उगाचच चर्चा करतील या विषयावर. काकू मला असं वाटतं की अश्विनी बरोबर बोलतेय. आणि शिल्पीचं काय? तिचं काय? उठल्यावर सांगायचं तिला. बरं अश्विनी, विद्युत काय म्हणाला? हं? काय म्हणाला विद्युत? नाही तसं काहीच नाही म्हणाला. आई ऐका ना, शिल्पीला ना संध्याकाळी तयार व्हावंच लागेल. तयार नाही झाली तर बायका तिच्याबद्दल उगाचच विचारत राहतील. कमल काय दिसतेस तू? कोळशाच्या खाणीतला चमचमता हिराच जणू. काय हो तुम्ही पण. पुरे झालं हं आता. आणि मला जरा मदत करा. पिशवी धरा, डबे भरायचेत मला. घ्या. यांचं कौतुक केलं तरी सुद्धा यांना प्रॉब्लेमच आहे. हे बघा, मी आशूकडे चालले हा हळदी कुंकवाला. आणि तुम्ही सुद्धा मला घ्यायला येणार आहात. म्हणजे सगळ्यांशी भेट होईल. तसं उज्ज्वला ताईंनी सांगितलंय. आणि विद्युतला सांगा की वेळेमध्ये घरी ये. हो. ए कमल, मी काय म्हणतो, एक आयडिया आली आहे मला. काय? म्हणजे मी येतोच तिकडे वेळेत आणि येताना माझा काळा झब्बा घालून येतो. म्हणजे कसं आपण दोघं मॅचिंग. हा, कशी आयडिया? काय हो, तुम्ही अजून स्वतःला तिशीतले तरुणच समजता का? तिशी असो नाही तर साठी. प्रेम प्रेमच असतं ना कमल. बोलण्यात तुमच्याशी कोणी कधी जिंकलंय का? हे बघा, काहीही कपडे घाला पण वेळेत या मला न्यायला. हा, थांबा, अजून डबे आणायचेत. सावकाश. आता तूच बोल काय ते तिच्याशी. मला तर काही सुचत नाहीये. तिला तयार कर आणि बाहेर घेऊन ये. शिल्पी, मी विद्युतशी बोलले, सगळं काही ठीक होईल. पण तो आता परत कधीच तयार होणार नाही. मला माहितीये. हे बघ, सौभाग्यवती आहेस ना, मग हळद कुंकवाला नाही म्हणू नये. दे इथे. शिल्पी, माई अप्पांना यातलं काही माहित नाहीये. त्यांच्या समोर चेहरा आसरा ठेव. जाऊया बाहेर. या सगळ्याबद्दलच मी माफी मागते. माझी खूप मोठी चूक झाली. शिल्पी, आता याला खूप उशीर झालाय. हे सगळं तू माझ्यासाठी करतोयस ना, बरोबर ना? मग जर माझ्यामुळे माझ्या भावाचा संसार उद्ध्वस्त झाला तर मी सुखी राहीन का? आयुष्यभर ही सल माझ्या मनात नाही का राहणार, सांग ना. आणि शिल्पीने माझ्या बरोबर जे काही केलंय ना, त्यासाठी मी तिला माफ केलंय. आणि माझ्यासाठी हा विषय इथेच संपला. ताई, तुझ्यासाठी संपला असेल, माझ्यासाठी नाही. अरे संबंध काय तुझा विद्युत? मी आले होते का तुझ्याकडे तक्रार घेऊन? नाही ना. आणि हे बघ रे,
तुला जर शिल्पीवर रागवायचं असेल ना तर ह्या गोष्टीसाठी रागव की ती माई अप्पांचं घर सोडून स्वतःच्या माहेरी येऊन राहिली होती, समजलं? हे बघ विद्युत, तिची स्वतःची काही कारणं आहेत, तिची मतं असतील आणि याच्या पलीकडे तिने कधीच तुझ्याबरोबर काही वाईट केलेलं नाहीये. ठीक आहे, मग असं समज की या कारणासाठी मी हिला डिवोर्स देतोय. आणि जर ती सगळं विसरून तुझ्याकडे परत येणार असेल तर तुझ्याकडे तर डिवोर्स देण्याचं कारणच उरत नाही ना विद्युत. ताई तुला नक्की काय म्हणायचंय? जर शिल्पी तुझ्याबरोबर नव्याने संसार मांडायला तयार होत असेल तर तू सुद्धा तिला घटस्फोट देऊ नकोस. शिल्पी, अश्विनी बोलते ते अगदी बरोबर आहे. विद्युतनी तुझ्या बाबतीत खूप पेशन्स दाखवलाय. आणि शिल्पी, तुला स्वतःला सुद्धा कळत नाही. तू त्याच्यापासून लांब असलीस की तुलाही त्रास होतो, तुझीही चिडचिड होते म्हणून तू अशी वागतेस. माझं तुम्हा दोघांना एकच सांगणं आहे, आता एकमेकांचा अंत बघू नका. कुठलीही गोष्ट इतकी ताणू नका की ती तुटेल. इतकं डॅमेज करू नका की ते रिपेअर करता येणार नाही. प्लीज. शिल्पी, एक चान्स दे स्वतःला, तुझ्या आयुष्याला. आणि तुम्ही दोघांनी तुमच्या संसाराची नव्याने सुरुवात करा. प्लीज. हे बघ विद्युत, नाही मी समजू शकतो. अरे शिल्पीनी तिच्या सगळ्या चुका मान्य केल्या. ती एवढी मनापासून माफी मागते तुझी, तर मला तरी असं वाटतं तू ही सगळं सोडून दे आता. अरे शिल्पी परत आपल्या घरी यावी याची कित्येक दिवस वाट बघतोय रे आम्ही. आणि जर ते आता होतंय तर तूही प्लीज ताणून धरू नकोस. माफ कर तिला. अरे नव्याने संसार सुरू करा. शिल्पी, उठ बाळा, उठ. हे बघ विद्युत, मीनं सुनबाईला खरंच मनापासून माफ केलंय. माझ्या मनात आता काही आढी नाहीये तिच्याविषयी. तूही सगळं विसरून जा. अरे झालं गेलं, गंगेला मिळालं. आपण शिल्पीला आपल्या घरी नाही, तिच्या घरी घेऊन जाऊ. विद्युत, तू जर आताही ऐकलं नाहीस ना तर मी आयुष्यभर तुझ्याशी बोलणार नाही. जर तुला शिल्पीशी संबंध ठेवायचा नसेल तर आपल्या दोघांचंही नातं तू विसरून जा. कळलं तुला? धमकी द्यायची असेल ना तर नीट विचार करून दे. तू राहू शकणार आहेस माझ्याशी नातं तोडून? ही माझी बहीण आहे ना, तिचं मन खूप मोठं आहे. आता तिनेच तुला माफ केलं म्हटल्यावर मी तरी नाराज करावं? खरंच परत येतेस, पण आता जर परत आलीस ना तर मी तुला जाऊ देणार नाही. लक्षात ठेव. नकोच जाऊ देऊस. मला माझ्या घरातून बाहेर काढायचा मस्त प्लॅन केलास ग. आता वार करायची वेळ माझी. नाही नको, राहू दे. त्याची काही गरज नाही. गरज आहे अश्विनी, फक्त तुझा मान म्हणून नव्हे, आज खऱ्या अर्थाने तुझ्या आशीर्वादाची गरज आहे. हा सगळा योग केवळ तुझ्यामुळे घडून आलाय. दोघांनी एकमेकांची साथ सोडू नका आणि आयुष्यभर असेच एकत्र राहा.
अगं हा आशीर्वाद तुला खूप महागात पडणार आहे. मी तर सुखी होणारच आणि तुझं माहेर तुझ्यापासनं कायमचं तोडणार नाही. तुझ्या पायाखालून जमीन निसटली तर नाव शिल्पी लावणार नाही. थांबा हं. आलेच. वाव, हे फुलं किती मस्त आहेत. माई, फुलांची रांगोळी खूप सुंदर काढली. सगळं तुमच्या स्वागतासाठी. अगं माई, हे सगळं केलंच कधी? अरे सकाळी तू इथून गेलायस ना तेव्हापासून हेच चाललंय. इकडे सजव तिकडे सजव, रांगोळी काढ. अगं आता काय त्यांना ताटकळत ठेवणारेस का दरवाजात? पटकन ओवाळून घे. हो वळते. झालं ना? या आता. नाही नाही, थांबा हो. अगं आता अजून काय? अरे बापरे. अहो, 2 वर्षांनी माझी सून गृहलक्ष्मी घरी येते. तिचं रीतीप्रमाणे स्वागत नको व्हायला? शिल्पी, माप ओलांडून घरात ये. हं. अजूनही तितकाच ड्रामा. ओ गॉड. तर कदाचित अजूनही कळलंच नसतं की माझ्याकडे किती चांगली माणसं आहेत. पण माई, आता मी तुम्हा दोघांना सोडून कुठेही जाणार नाहीये. मी कायम इथेच तुमच्या जवळ राहणार आहे. पण तुम्ही मला माफ केलंत ना? शिल्पी, अगं असं काय म्हणतेस? तुझ्या जागी आशू असती तर तिला माफ केलंच असतं ना आम्ही. आणि हे बघ, हे घर आता तुझंच आहे. नीट सांभाळ याला. अगं कमल, प्रवास करून आले ते त्यांना जरा आराम करू दे. जा बेटा, आराम कर. तुझे कपडे, तुझ्या सगळ्या वस्तू अगदी तशाच आहेत त्याच जागेवर. काही बदललं नाहीये बघ. विद्युत, हिला रूम मध्ये घेऊन जा. हो जा. अगं झोप, किती वेळ बसून राहशील? स्वस्तपणे पड. 2 वर्ष रोज रात्री झोपताना देवाला प्रार्थना करत होते, माझ्या शिल्पीचा संसार मार्गी लागू दे. मी आज तिच्या सासरी गेले तर काही सुचत नाही. घर कसं अगदी सुन सुन वाटतंय ना. एक प्रार्थना कर देवाला, म्हणा जी काही सद्बुद्धी तिला दिली आहे ना ती कायम राहू देत. तुझ्या मुलीचं काही सांगता येत नाही, डोकं केव्हा फिरेल तिचं. उगाच काहीतरी बोलू नका. मला खात्री आहे ती आता नीटाने तिचा संसार करेल. तसंच हो. चल झोप आता. माझ्या बहिणीसाठी तू जे काही केलं आज, त्याचं महत्व तिला माहित नसेल, पण मला माहिती आहे. थँक्यू अश्विनी. बायकोला कधी कोणी थँक्स म्हणतं का? आणि शिल्पी ही माझी कोणीतरी आहेच ना. पण तरी सुद्धा तिने ते तर आहेच, पण
आपण सगळ्यांनीच सगळं विसरायचं ठरवलंय ना. किती दिवस इतकं तुटकपणे वागणार आहात? शेवटचं आपण दोघं कधी एकत्र हसलो होतो हेही आठवत नाही. ऐका ना, आपण सगळं विसरून जाऊया का? परत नव्याने सुरुवात करूया ना. आज आराम जरा कमी केलास तू. लवकर झोप. अगं, कस्टमर आले की त्यांचं लक्ष जाईल बॉटल समोर असल्यावर. मग त्या प्रोडक्ट बद्दल विचारतील. जेनिफर, मी तुला नंतर फोन करते. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. अहो, काय झालं? सॉरी तुला डिस्टर्ब केलं. ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी वाला पार्लर ना तुझं. घरात बसल्या बसल्या कामं होतात. आम्ही आपल्या वेड्यासारखे उन्हात फिरतोय, मूर्खासारखे नोकऱ्या शोधत. ऐका ना, तुम्ही जरा शांत व्हा. मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते. हे घ्या. घ्या. तुमचं सिलेक्शन झालं नाही का? झालं ना सिलेक्शन. नोकरी पण मिळाली मला. आणि असं चांगलं काही झालं ना माझ्या बरोबर की मी असा वेड्यासारखा वागतो. अहो, अशी वेगळी उत्तरं का देताय तुम्ही? तू जा ना, तुझं काम कर ना. मला बोलायचं नाही तुझ्याशी. ऐका ना, ऐका ऐका, जरा शांतपणे बसा. मी तुमच्यासाठी चहा आणते. म्हणजे मला तुझा चहा वगैरे नकोय. पण तू माझ्याशी जवळीक साधायचा प्रयत्न करू नकोस. तू पेशंट आहेस म्हणून तुझ्याशी चांगलं वागतोय मी. माझ्या चांगल्या वागण्याचा उगीच गैरसमज करून घेऊ नकोस आणि वेगळा अर्थ तर काढूच नकोस. माझं ऑफिस त्याला पार्लर बनवून टाकलंस तू. ते पार्लर बनवलंच ना म्हणून मला बाहेर फिरावं लागतं उन्हातानात नोकऱ्या शोधत. अहो नाही, आता तू म्हणशील मी पार्लर बंद करते, तुमची जागा तुम्हाला परत देते. मला नकोय ती जागा आता. मी तसं करणार नाही आणि म्हणणारही नाही. कारण बाबा त्यावेळेस त्या कॉर्पोरेटरना जाऊन भेटले होते. त्यावेळी त्यांनी जे काही पैसे दिले त्यातनं मी त्यांना असं सांगितलं होतं की मी नुसता माझा बिझनेस उभा करणार नाही तर तो मोठा सुद्धा करेन. त्यांना मी शब्द दिलाय आणि तो शब्द मी पाळणार. आणि राहिला तुमच्या नोकरीचा प्रश्न. मला खात्री आहे तुम्हाला एखाद्या चांगल्या कंपनीत नोकरी मिळेल. खरंच तुमचं सिलेक्शन होईल. आणि ना, तुमचा तुमच्यावर जेवढा विश्वास आहे ना त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने माझा विश्वास तुमच्यावर. काय चाललंय तुझं? काय करतो काय हे सगळं तू? काही तिच्या हाताशी ठेवायचं नाही, अजिबात हाताशी ठेवायचं नाही. का देत होतो आपण? का तर तिचा पाय दुखत होता. पण ही गेली माहेरी उडत उडत. सांग मला काय गरज होती? डॉक्टरांनी सांगितलं रिकव्हरी होण्यासाठी आराम करायची गरज आहे म्हणून सगळं हातात देत होतो तिच्या. पण आता नाही, समजलं? श्रेयस, अरे जरा ऐकून तर घे ना. हे बघ, ती आल्यावर चिडचिड करू नकोस. तिच्याशी आधी नीट बोल म्हणून सांगते. श्रेयस, अरे काय चिडचिड करू नको. हा, मला ना हे सगळं पेशंट गेमच संपवून टाकायचं. काही गरज नाही हातात काही द्यायची, समजलं? आता बरी झाली ना, फिरते ना, मग काय गरज आहे? आणि मी तुला सांगून ठेवतो, हातात प्लेट द्यायची नाही रूम मध्ये जाऊन. आधीच सांगतोय. श्रेयस, थांब थांब, सांगितलं. बस बस तिच्या आधी. काय आई? ती माहेरी गेली एवढंच ऐकलंस ना? का गेली होती, कशासाठी गेली होती हे विचारलंस? नाही. ती माहेरी गेली होती कारण तिच्या आईचा फोन आला होता. संजूला ताप भरला होता. विद्युत शिल्पीला ती फोन लावत होती, फोन लागत नव्हते. आणि संजू सारखा मामी पाहिजे म्हणून घुसा लावला होता त्यांनी. तो ना जेवत होता ना औषध घेत होता. म्हणून ती गेली तिथे. मग त्यांनी डॉक्टरांना नाही बोलवलं? बोलवलं, त्यांनी औषधही दिलं. पण औषध घ्यायला पोटात काही अन्न नको जायला. तो मुलगा सांगत होता मामी आल्याशिवाय मी खाणार नाही. काय करेल ती? आई, मग हे पहिलं सांगायचं ना मला. अरे पण तू ऐकून घेतोस कुठे? तुझं म्हणजे चिडलास की चिडलास, मग कोणाचं ऐकतच नाहीस. एक एक गोष्ट आणून बाहेर ठेवत गेलास. श्रेयस, जरा रागावर ताबा मिळव, कळलं? आणि हे बघ, ती घरी आल्यावर तिच्यावर अजिबात चिडू नकोस. एक सांगते तुला, शिल्पी माझी मुलगी आहे, ती माझी लाडकी आहे. तरीही
2 वर्ष संजू इथे होता ना, तेव्हा अश्विनीने इतकं प्रेमाने त्याचं केलंय ना, इतकं शिल्पीने कधी केलं नाही त्याच्यासाठी. त्याला नुसतं ताप आलाय कळलं ना, तर तिचा जीव वर खाली झाला. तशी तडक निघाली. म्हटलं अगं 2 घास खाऊन जा. तर म्हणाली संजूने तिथे काही खाल्लं नाही तर मी कशी खाऊन जाऊ. एक सांग श्रेयस, तुझी बायको मनाने किती चांगली याची तुला कल्पना नाही. अरे शिल्पीने तिच्या बाबतीत जे काही केलंय ना, ते दुसरी तिसरी बाई असती ना तर तिने कधीच माफ केलं नसतं. तोडून टाकलेच ते सगळे संबंध. पण तिने तसं नाही केलं. समजलास? श्रेयस थांब. श्रेयस खरं सांगू, तुम्हाला नवरा बायकोंमध्ये बोलायचं नाही असं मी ठरवलं होतं, पण आज राहुलं नाही म्हणून बोलते. जास्त ताणू नकोस. जे काय चाललंय ना ते थांबव. अरे ती घराबाहेर पडली कुणासाठी? कुटुंबासाठी, कुटुंबाच्या भल्यासाठी. प्रीटी ब्युटी मध्ये आपण कस्टमर्सना संधी द्यायचो पॅकेज स्वतः तयार करायची. आपल्या पार्लर मध्ये पण आपण तसंच करूया. शिवाय प्रत्येक गोष्टीवर डिस्काउंट, म्हणजे डिस्काउंट द्यायलाच हवं. आणि महिन्याच्या शेवटी एक लकी ड्रॉ, म्हणजे त्यात जो कस्टमर विनर होईल ना त्याला प्रीमियम पॅकेज गिफ्ट. कशी वाटते आयडिया? आणि हा, आपण आणखीन एक काम करू शकतो. समजा आपल्याकडे जर एखादी क्लायंट येत असेल आणि ती तिच्या 2 मैत्रिणींना घेऊन आपल्याकडे आली, तर आपण तिच्या सर्व्हिसमध्ये 50% डिस्काउंट देऊ शकतो, है ना? हे भारी आहे. हा हो ग, खरंच खूप छान आयडिया आहे. अशाने काय होईल माहितीये ना, आपल्या पार्लरमध्ये कस्टमरची संख्या सुद्धा वाढेल. आणि तसंही मला आपलं पार्लर खूप वर न्यायचंय. ओ माय गॉड, मला तर वाटलेलं की ही घरी बसून झोपा काढते, पण शी इज कम बॅक विथ प्लॅन. शिल्पी, तुला माझी आठवण तेव्हाच येते का जेव्हा तुला माझ्याकडून काहीतरी हवं असतं? कधीतरी असंच भेटावंसं वाटत नाही? ओके ओके, मला कळलंय आता की मुळात तुला माझं हे काम करायचंच नाहीये, म्हणून तू ही सगळी रिझन्स देतोयस. ठीक आहे, सगळं समजलंय मला, काही हरकत नाही. माझी ही जी 2 कामं आहेत, वहिनीला तिच्या माहेरपासून तोडणं आणि तिचं पार्लर बंद करणं, हे दोन्ही मी करेन स्वतः. काही हरकत नाही. थँक्यू व्हेरी मच. शिल्पी, तुला जे हवं, जसं हवं तसंच होईल. जस्ट रिमेंबर वन थिंग, आय लव्ह यू. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी अजूनही सांगतोय तुला, विद्युतला डिवोर्स दे, माझ्याकडे ये. ही कंपनी तुझी आहे शिल्पी. करोडोंची मालकीण होशील तू. विक्रम, तू मला मित्र म्हणून आवडतोस. फक्त फ्रेंड? हो, सध्या तरी. अगं पण हा चांगला आहे. इतर पार्लर मध्ये असाच रेडीमेड पॅक वापरतात. अगं हो, पण त्यात काही चांगल्या गोष्टी ऍड केल्या तर बायकांना सुद्धा आवडेल. अगं एक्सक्यूज मी. बोला. या ना. सॉरी, मी आत येण्याआधी तुमचं बोलणं ऐकलं. तुमच्या पार्लर बद्दल मी जे ऐकलं होतं ते अगदी बरोबर आहे. तुम्ही तुमच्या सगळ्या क्लायंट्ससाठी बरेच काही स्पेशल करत असता. वाव, आपल्या पार्लर बद्दल इतकं छान बोललं जात आहे.
थँक्यू. हो, माझ्या 2-3 मैत्रिणींनी फार कौतुक केलंय तुमच्या पार्लरचं. थँक्यू सो मच. या ना, बसा ना. काय करायचंय तुम्हाला? ऍक्च्युली याआधी मी कधी पार्लरला गेले नाही आणि फेशियल बद्दल पण सुद्धा काही माहिती नाही मला. आमच्याकडे एक लग्न आहे आणि मुलांकडची मंडळी फार श्रीमंत, म्हणून मी विचार केला की यावेळी तरी पार्लरला जावं. माझ्यामुळे माझ्या घरच्यांना खाली बघावं लागलं तर ते मला नाही आवडणार. तुम्हाला असं का वाटतंय? एवढा मोठा आरसा आहे समोर, हा चेहरा शोभून दिसेल का श्रीमंतांच्या लग्नात? तुमचं नाव काय? प्रीती. प्रीती, तुम्ही ना खूप सुंदर आहात आणि तुमचा चेहरा सुद्धा खूप छान आहे. मला माहिती, पार्लर चालवणाऱ्या प्रत्येक बायकांवर हे बंधनकारक आहे की त्यांच्याकडे येणाऱ्या सगळ्या बायकांना त्यांनी असंच म्हणावं. नाही, असं अजिबात नाहीये. माझ्या मते ना प्रत्येक बाई ही सुंदर असते. कुणाचे केस सुंदर असतात, कुणाचे डोळे सुंदर असतात, कुणाचं नाक सुंदर असतं, कुणाचे ओठ सुंदर असतं, तर कुणाचं मन. कसं आहे ना प्रीती, चेहऱ्याची सुंदरता फेस पॅक लावून वाढवता येते, पण मनाचं सौंदर्य मुळात असावं लागतं जे तुमच्याकडे आहे. आणि ज्या व्यक्तीचं मन सुंदर असतं ना, ती व्यक्ती आपोआपच सुंदर दिसते. तुमच्यासारखी. हं? मला तुम्हाला भेटून फार छान वाटतंय. या बसा. एवढे पैसे डब्यात का ठेवलेत? अगं नेहमी मी डब्यातच ठेवते. अशू, अगं आता तू बिझनेस सुरू केलायस, हे असे पैसे डब्यात किती दिवस ठेवणार आहेस? तुला ना आता बँकेचं अकाउंट उघडावंच लागणार आहे. अगं यांच्या बरोबर एक अकाउंट आहे माझं बँकेत जॉईंट, आणि व्यवहाराचं सगळं हेच बघतात ना, मग अजून एक अकाउंट कशाला बँकेत? जॉईंट अकाउंट आहे म्हणे, आता आहे ना तुला करंट अकाउंट उघडावं लागणार आहे, कळतंय का? अगं मान्य आहे मला, पण जेव्हा वेळ पडेल तेव्हा उघडू ना करंट अकाउंट, आत्ता कशाला? अशू, तू बिझनेस सुरू केलायस ना, त्यामुळे तो मोठा होणार, त्यामुळे मोठे मोठे क्लायंट्स येणार, तर ते काय तुला अशी कॅश देणार आहेत का? ते म्हणतील की मी बँकेत ट्रान्सफर करतो. मग काय करणार आहेस तू? त्यासाठी तुला आता बँकेत अकाउंट उघडावंच लागणार आहे. कारण काय आहे ना, बिझनेस मोठा करायचा असेल ना, तर त्याची सुरुवात अशीच करावी लागणार. हो ग, हे लक्षातच आलं नाही माझ्या. उद्याच जाऊन बँकेत करंट अकाउंट उघडते. अरे चलो चलो, पेट पूजा करते चलो. अरे हाँ हाँ चलो. संजू नाहीये ना, काहीच मजा येत नाहीये. अगं बरं आहे संजू नाही ते, नाही तर तुझी अर्धी पेस्ट्री आतापर्यंत त्यांना संपवली असती. मग मी त्याला मारलं असतं. मामी दोघांनी खूप मजा केली असती. जाऊ दे, मी एकटी नाही खाणार आहे. मम्मी देऊ का कंपनी? अरे अगं तू कशी आलीस? सरप्राईज. ऍक्च्युअली आमची एक्झाम जी उद्या होणार होती ना, ती कालच झाली आणि या कॉलेजमध्ये पण मला एक फॉर्म सबमिट करायचा होता. सो 2 दिवसाची गॅप आहे, तर म्हटलं न सांगता जाऊया. आई तुला बघून फार खुश होईल. आहे कुठे आई? अरे ती बघ आली. अरे मयू, अरे तू कधी आलीस बाळा, आणि मला कळवलं का नाही तू? ते राहू दे, तुझा पाय कसा आहे? बरा आहे ग. चला आज रात्री मोठी पार्टी करायची. लेक आली म्हणून लगेच पार्टी नाही. 2 कारण आहेत. आज एका माणसाचा इंटरव्ह्यू सुद्धा खूप छान झालाय. खरंच? चला मग पार्टी तर झालीच पाहिजे. चल ग कामाला लागूया. तू थांब, तू पायाची काळजी घे. बाबा आणि मी बघतो काय करायचं ते. येस. तुम्ही दोघं. अहो ऐका ना, मी काय म्हणते, मुलींना पण इथे बोलवून घेऊया ना.
अगं झोपल्यात ना बाहेर, झोपू दे त्यांना. हो अहो, पण आपण दोघंही ते बेडरूम मध्ये, मुली तिकडे किचन मध्ये, बरं नाही दिसत ना. अगं भूताच्या गोष्टी करायच्या आहेत त्यांना, करू दे ना शांतपणे. की तुला भूताची स्टोरी ऐकायची? मी सॉलिड स्टोरी ऐकू शकतो तुला भूताची. काही काय बोलताय तुम्ही? अच्छा ठीक आहे, मग आपण हवा पाण्याबद्दल बोलूया. चला सुरू. अश्विनी, आजकाल हवा जरा थंड झाली आहे ना? अहो गप्प बसाओ. अरे यार, ठीक आहे, मग तुझ्या पायाबद्दल बोलूया. अश्विनी, तुझा पाय कसा आहे ग? नाही म्हणजे औषध घेतेस ना वेळेवर? तुम्ही ना आता हे सगळं का बोलताय तुम्ही? अरे यार, हेही बोलायचं नाही, तेही बोलायचं नाही. प्रेमाचं तू बोलणार नाही. जा दे, मी झोपतो. तू पण औषधं घेणं झोप.